तुम्ही पण साऊथ गोवामध्ये आर्ट बीच रिसॉर्टमध्ये जायचा प्लॅन करताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आर्ट रिसॉर्टबद्दल पूर्ण माहिती देणार आहे की बीच किती लांब आहे, स्विमिंग पूल एक्झॅक्ट कुठे आहे, रूम कशा आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। सो हॉटेलमध्ये एंट्री केल्यानंतर इकडे राईट हँड साईडला एक शॉप आहे जिथे क्लोथ्स अँड ज्वेलरी अवेलेबल आहे। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला आर्ट क्लासेस आहेत। इथे तुम्ही बसून छान पेंटिंग एन्जॉय करू शकता। ऑफकोर्स याचे चार्जेस वेगळे आहेत। रूमचा बाहेरून व्ह्यू तुम्ही बघू शकता। या अशा पद्धतीच्या रूम्स आहेत। रूम खूप सुंदर आहेत। या साईडला आमची रूम आहे जी आम्ही बुक केली होती। ती रूम पूर्ण मी आतून तुम्हाला दाखवणार आहे। आता इथे तुम्ही बघू शकता खूप सारे पेंटिंग्स आहेत। तुम्ही जर का आर्ट लवर असाल, पेंटिंग ड्रॉइंग हे तुम्हाला आवडत असेल तर ही जागा खरंच तुम्हाला आवडेल। त्याच्यानंतर इथे त्यांचं रेस्टॉरंट आहे, रेस्टॉरंट बार काउंटर। हॉटेलमध्ये सगळीकडे तुम्हाला छान कलरफुल पेंटिंग्स बघायला मिळतील आणि हा झोका पण खूपच सुंदर आहे। इथे बसून तुम्ही फूड ड्रिंक एन्जॉय करू शकता। त्याच्यानंतर ह्या आर्ट रिलेटेड अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी इथे कंडक्ट केल्या जातात। त्याच्यानंतर आपण एंट्रन्सपासून अगदी हार्डली 100 मीटर वॉकिंग डिस्टन्सवर हा त्यांचा बीच आहे। खूपच सुंदर आहे। सो आता आपण निघालो आहोत आमच्या रूमकडे। ही रूम आहे जी आम्ही 3 नाईट्ससाठी बुक केली होती। रूमच्या बाहेरच लेफ्ट साईडला इथे ज्या पायऱ्या दिल्या आहेत तिथे वरती त्यांनी बाल्कनी दिलेली आहे। एक सिटिंग एरिया केला आहे, खूप सुंदर आहे। तिथे जाऊन तुम्ही फूड पण मागवू शकता, फूड एन्जॉय करू शकता। फक्त ही रूम बीच पासून थोडी मागे असल्यामुळे तुम्हाला सी व्ह्यू इथून नाही दिसत आहे। आता आपण रूममध्ये एंटर करूयात। सो लुक ॲट दिस रूम, खूपच सुंदर आहे, कलरफुल आहे, कम्फर्टेबल आहे आणि आम्ही 3 अडल्ट्स अँड 2 किड्स होतो। तर मग आम्ही 5 जणांसाठी खूप स्पेशियस होती, खूप छान आहे। सो ही रूम्स पर नाईट 7,900 त्याचे चार्जेस आहेत।
आता मी जिथून आतमध्ये आले एंट्रन्समधून तिथूनच आता बाहेर जाते. तर ह्यांच्या काही रूम्स आहेत या बीच साईडला आहेत आणि काही रूम्स आहेत त्या रोडच्या अपोजिट साईडला आहेत, बॅक साईडला आहेत. सो इथून आपण बाहेर आल्यानंतर थोडं वॉकिंग डिस्टन्स आहे तिथून आत गेल्यानंतर त्यांचे काही कॉटेजेस आहेत, ते सुद्धा खूप सुंदर आहेत, कलरफुल आहेत. तिथे काही रूम्समध्ये किचनसुद्धा अवेलेबल आहे अँड बाथटब्स आहेत. बाथटब तुम्हाला बीच साईडचे जे रूम्स आहेत तिथे बाथटब्स कुठेच नाही आहेत. जे बॅक साईडचे कॉटेजेस आहेत तिथे बाथटब आणि किचन हे दोन्ही अवेलेबल आहे. सो हा आहे इथला एंट्रन्स. हे सुद्धा खूपच छान आहे, रिलॅक्सिंग आहे. तुम्ही जर का पार्टी पर्सन नसाल आणि तुम्ही छान निवांत रिलॅक्स करायला गोव्याला येणार असाल तर आर्ट रिसॉर्ट हा ऑप्शन खरंच खूप सुंदर आहे तुमच्यासाठी. इथे रूम सगळ्या बुक होत्या त्यामुळे मी रूमची आतून टूर तुम्हाला नाही देऊ शकत, पण मी इथे साईडला फोटो दाखवू शकते. या अशा पद्धतीच्या रूम्स इथे आहेत. रूममध्ये बाथटब आहे, काही रूममध्ये किचनसुद्धा अवेलेबल आहे. सो किचन ज्या रूममध्ये आहे त्या रूम्स ज्या आहेत त्या अराउंड 9,000 आहेत पर नाईट अँड विदाऊट किचन ज्या आहेत त्या 8,000 आहेत. सो सीझन वाईज हे रेट्स चेंज होत राहतात.